आज समाजात सुनांवर अत्याचाराच्या घटना घडताना दिसतात. त्या लेकी सुनांना माझं एवढंच सांगणं आहे, एवढीच विनंती आहे, तुम्ही शूर अहिल्या देवींच्या लेकी आहात. अन्यायाविरुद्ध नेटानं उभं राहायची शिकवण तुम्हाला अहिल्या देवीने दिलेली आहे. आणि म्हणून फुटकळ लोकांसाठी आपला जीव द्यावा एवढा तुमचा जीव स्वस्त नाही. आणि म्हणून सुनांचा छळ करणारी ही निर्गुण वृत्ती समाजामध्ये ठेचून काढलीच पाहिजे. ही खऱ्या अर्थाने अहिल्या देवींना श्रद्धांजली ठरेल. आपण लेक लाडकी म्हणतो, लाडकी बहीण म्हणतो, तशीच सूनही आपली लाडकी मानली पाहिजे. कारण ती देखील कुणाची तरी मुलगी आहे, ती देखील कुणाची तरी बहीण आहे. याचा प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून अहिल्या देवीने न्याय निवाडा करताना पुत्र प्रेम किंवा कोणतेही नाते संबंध आडवे येऊ दिले नाहीत. वासराचा रथाखाली मृत्यू झाला म्हणून आपल्या मुलालाही मृत्यूदंड द्यायला निघालेल्या त्या निष्पक्ष आणि न्यायप्रिय राजमाता होत्या.